नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाच्या वाढीचा मार्ग मोकळा, काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण। जेवतीत नुकतेच काँग्रेस पक्षातील 2 नगरसेवक आणि काँग्रेसचे 2 पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। पत्रकार परिषदेला डॉक्टर अंकुश गोतावळे जिल्हा सरचिटणीस तथा उपाध्यक्ष, गटनेता न प जेवती, तसेच श्री गणपत आडे तालुकाध्यक्ष, श्री विलास पवार सभापती न प, श्री उत्तम कराळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री सुग्रीव गोतावळे माजी उपसभापती, श्री दत्ता गायकवाड माजी सरपंच, श्री अमोल कांबळे अध्यक्ष युवक काँग्रेस, श्री तिरुपती पोले ओबीसी सेल, श्री सीताराम मडावी अनुसूचित जमाती सेल, श्री विजयकुमार कांबळे अनुसूचित जाती सेल, श्री दिवाकर वेट्टी, श्री प्रदीप कांबळे यांनी संबोधित केले। त्यांच्यासोबत पक्षाचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे नगरसेवक श्री शामराव गेडाम हे भाजपमध्ये गेले ते मुळात भाजपचेच होते आणि ज्या पक्षाचा आमदार असतो त्या पक्षात ते प्रवेश करीत असतात, असाच त्यांचा इतिहास आहे। आणि जे शहराध्यक्ष आशिष दसाने गेले भाजपमध्ये गेले तेही मुळात राष्ट्रवादीचे होते, तेही सतत सत्ताधारी पक्षासोबत राहण्यात धन्यता मानतात। पण नगरसेविका श्रीमती तयामबी शेख या काँग्रेसचे पदाधिकारी असफा कभाई शेख यांच्या मातोश्री आहेत। व्यवसाय काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये श्री असफा कभाई शेख यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड नाराजी होती। कारण यापूर्वी काँग्रेसचे जिवती नागपंचायतमध्ये 10 नगरसेवक असताना असेच भाजपसोबत जाऊन 8 काँग्रेसच्या लोकांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रताप असफा कभाई शेख यांनी केला होता। त्यामुळे अनेक निष्ठावंत आणि जनाधार असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाला होता। या घटनेनंतर जिवती तालुक्यातील अनेक निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या कामापासून अलिप्त झाले होते। आता मात्र असफा कभाई शेख यांच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून जुने कार्यकर्ते यापुढे जोमाने कामाला लागतील असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। जिवती तहसील रिपोर्टर लहूजी गोतावलेची रिपोर्ट। सर्व पत्रकार बांधवांचे मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षातले काही नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपवासी झालेले आहेत। आम्ही या प्रसंगी त्यांना इतकंच शुभेच्छा देतो, दिल्या घरी सुखी राहा, तिकडे जाऊ नये, आमच्या लोकांना विनाकारण इशारे करून तुम्ही तिकडे असंतुष्ट आहे असं काही दाखवू नका। कारण का आमच्याकडचा जो निष्ठावान कार्यकर्ता होता त्याने काही पक्ष सोडलेला नाही। जे इकून तिकून आलेले होते ते आपापल्या ठिकाणी परत गेलेले आहेत। आणि राहिला विषय असफाकभाई शेख या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा, तर त्याच्या बाबतीमध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुभाषभाऊ धोटे गेल्या 2-3 दिवसामध्ये जिवती शहरात येऊन त्याबद्दलची भूमिका मांडत असल्यामुळं मी त्यांच्या त्या बाबतीमध्ये काही बोलणार नाही। पण एवढंच आहे की ज्या पक्षानं एका सामान्य कार्यकर्त्याचा एक टॉपचा ठेकेदार आणि टॉपचा व्यक्ती शहरातला नामांकित केलं, त्या पक्षासोबत, त्या पक्षाच्या नेत्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत विश्वासात घेतल्याशिवाय, विचारविनिमय केल्याशिवाय जाणं हे अजिबात योग्य नव्हतं। हा विश्वासघात आहे। आणि जसं करारे सर बोलले तसं आमची वैयक्तिक मैत्री अनेकांशी आहे। भाजपमध्ये लोक आहेत, राष्ट्रवादीत आहेत, शिवसेनेत आहेत, सगळ्यांशी आम्ही मैत्री जपतो। पण राजकारणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्ही आमच्या पक्षासोबत एकनिष्ठ आणि ठाम असतो। पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही तळमळीने लढत असतो। एवढं सांगतो, आमच्यातल्या काही लोकांची नावं वापरून आमच्या काँग्रेसमधल्या काही लोकांना संभ्रमात आणण्याचं काम केलं जातं। मी सीताराम मडावी अनुसूचित जमातीचे सन्मानित प्रतिनिधी म्हणून मी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहोत। आज पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण म्हणजे मागील दोन दिवसापूर्वी जे जिवतीमध्ये पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम घडला, त्या पक्षप्रवेश करणाऱ्यामध्ये काही आमचे जे आम्ही तालुक्यामध्ये जे त्यांच्यावर धुरा दिलं होतं, सन्माननीय जिल्हाध्यक्षांनी ज्यांच्यावर ज्या धुरा दिलं होतं त्यांनीच या पक्षातून दुसरीकडे निघून गेल्यामुळे आणि आमच्या अनुसूचित जमाती सेलमधून जिवतीचे सन्माननीय नगरसेवक शामरावजी गेडाम हे त्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे आमच्या अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नव्हता। त्यांनी व्यवसायावर कुठल्याही प्रकारचा आडा येऊ नये म्हणून स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी पक्षप्रवेश केला असा आमच्या अनुसूचित जमातीच्या वतीने मी सांगू इच्छितो। आणि त्यांनी एक अनुसूचित जमातीचा पदाधिकारी दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे कुठल्या प्रकारच्या अनुसूचित जमातीमध्ये बाकीचे कोणी
पदाधिकारी पक्षप्रवेश नाही केले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आमच्या काँग्रेस पक्षाला धोका निर्माण होणार नाही याची मी अनुसूचित जमातीच्या वतीने मी ग्वाही देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जमाती हा काँग्रेस पक्षासमोर भक्कमपणे उभे राहील एवढंच आश्वासन देतो. धन्यवाद.